नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. हेस्कॉम प्रशासनाच्या वतीने आग आणि इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी नागरिक तयारी व जागरूकता वाढविण्यासाठी रविवार दिनांक 18 मे रोजी सायंकाळी 8 ते 8:15 या वेळेत हनुमाननगर भागात मॉक ड्रिल आयोजित करण्यात आला आहे. या ड्रिल अंतर्गत निर्दिष्ट क्षेत्रामध्ये 15 मिनिटांसाठी विजेचा पुरवठा मुद्दाम बंद ठेवण्यात येणार आहे. हेस्कॉम प्रशासनाने नागरिकांना असे आवाहन केले आहे की हिंडलगा गणपती मंदिर परिसर, बंजारा कॉलनी, केली इंटरनॅशनल शाळेकडील रस्ता, बॉक्साइट रोड, कुमारस्वामी लेआउट, कुवेंपू नगरातील काही भाग आणि हनुमान नगर सर्कल या भागामध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सायंकाळी 7:55 पूर्वीच इन्व्हर्टर, जनरेटर आणि इतर विजेवर चालणारी सर्व उपकरणे बंद ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हिंडलगा ग्रामपंचायत व्याप्तीतील गोकुळनगर येथील मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ आज शनिवारी कर्नाटक राज्याच्या महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला. या भागातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. या संदर्भात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे अनेक वेळा या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेऊन आमदार फंडातून या रस्त्यासाठी आता निधी मंजूर करण्यात आला असून हा संपूर्ण रस्ता डांबरीकरण होणार असल्याची माहिती देण्यात आली. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष मीनाश्री इतलमणी, युवराज कदम, विठ्ठल देसाई, प्रवीण पाटील, अशोक कांबळे, राहुल उरणकर, गजानन बांदेकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील उचगाव, बसुर्ते, बेकिनकेरे या परिसरात शुक्रवारी रात्री 1च्या सुमाराला हत्तीने उचगाव बेकिनकेरे मार्गालगत असलेल्या राहत्या घराशेजारी लावण्यात आलेल्या गोवा येथील रहिवासी सचिन रामचंद्र पाटील यांच्या पांढऱ्या रंगाच्या GA08N1680 या मारुती सुझुकी वाहनाची मोठी तोडफोड केली आहे. हत्तीने आपल्या धारदार सोळ्याने या वाहनाचे पत्रे फाडून सदर वाहन 60 फूट अंतरावर गोलाकार फिरवत नेऊन फेकले. यामध्ये सदर वाहनाचा चक्काचूर झाला आहे. तसेच परिसरातील पाण्याच्या टाक्या, शेतवाडीतील मका, ऊस व इतर भाजीपाल्यांचेही मोठे नुकसान केले आहे. या परिसरात मोठी दहशत निर्माण झाल्याने शेतकरी वर्गाची घाबरगुंडी उडाली आहे. शेतवाडीत वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांना यामुळे जगणे मुश्किल बनले आहे. बेळगाव जिल्हा खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य तळेवाडी गावातील रहिवाशांचे स्वेच्छेने स्थलांतर सुरू झाले आहे. वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात गावाला भेट दिल्यानंतर ग्रामस्थांनी स्वेच्छेने गाव स्थलांतरास सहमती दर्शविली होती. त्या अनुषंगाने आज 17 मे रोजी या गावातील कुटुंबांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे. भीमगड अभयारण्यात सध्या 13 गावे असून या भागात आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे, ज्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सरकारने स्वेच्छेने स्थलांतर करणाऱ्यांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेऊन कारवाईला सुरुवात झाली आहे. शहरातील रस्ते, पदपथ आणि दुभाजकांच्या वार्षिक देखभालीकरिता बेळगाव महानगरपालिकेने सुमारे 90 लाख रुपयांच्या निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिका हद्दीतील शहरी पायाभूत सुविधांचे जतन आणि सौंदर्यवर्धन या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. या अंतर्गत रस्ते, पदपथ, कर्बस्टोन आणि दुभाजकांची वार्षिक देखभाल केली जाणार आहे. यामध्ये रस्त्यांची देखभाल सुमारे 70 लाख रुपये, पदपथ व कर्बस्टोनची देखभाल 45.70 लाख रुपये, तर रस्ते, दुभाजक आणि पदपथ, कर्बस्टोनची एकत्रित देखभाल 33.53 लाख रुपये इतक्या रकमामध्ये होणार आहे. महानगरपालिकेच्या या उपक्रमात दुभाजक व फुटपाथवरील झाडे, झुडपे, तण यांचे तणकटर किंवा अन्य उपकरणांच्या सहाय्याने सफाई केली जाणार आहे. त्यासोबतच धूर, काजळी हटवणे, रंगकाम करणे आणि शहराचे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. हा उपक्रम म्हणजे शहराच्या शहरी सौंदर्याचा विकास करतानाच नागरिकांसाठी स्वच्छ, सुशोभित आणि सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा शनिवारी शहरासह उपनगरामध्ये हजेरी लावली. शनिवारी दुपारी 1च्या सुमारास झालेल्या पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, बैठे व्यापारी यांची एकच धावपळ झाल्याने तारांबळ उडाली. दुचाकी स्वार आणि पादचाऱ्यांनाही आडोसा शोधावा लागला. 2 दिवसापूर्वी वळीवाने, कडोली, कुडची या भागाला जोरदार झोडपले होते. या पावसामुळे साऱ्यांचीच दाणादाण उडवली होती. त्यानंतर शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली. शनिवारी सकाळपासून उष्म्यामध्ये वाढ झाल्याचे जाणवत होते. पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. त्यानुसार आज शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रगती आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वाणिज्य, कर आयुक्त आणि जिल्हा प्रभारी सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी विविध विकास योजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील 15 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि शहरी भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले। नवीन बोरवेल्स खोदण्याऐवजी विद्यमान बोरवेलची दुरुस्ती करण्यावर भर द्यावा असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निर्देश दिले आहेत। शहरातील शिवाजी रोड येथील नाल्याची स्वच्छता झाली नसल्याने त्या ठिकाणी गाळ साचून राहिला आहे, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। रामलिंगखिंड गल्लीतून शिवाजी रस्त्यामार्गे आंबा भवनला हा रस्ता जोडतो। तसेच पोस्ट ऑफिस, पासपोर्ट ऑफिस आणि रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी देखील या मार्गाचा वापर नागरिक करत असतात। हा रस्ता वर्दळीचा असल्याने या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी देखील होत असते। या नाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे वाहनधारकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। हा नाला असला तरी मोठ्या प्रमाणात कचरा साठतो। नाल्याच्या तोंडावरच जाळी बसविण्यात आल्याने नाल्यातून येणारा कचरा या ठिकाणी साचून राहत आहे। नाल्याची वेळेवर स्वच्छता होणे आवश्यक असल्याचे मत येथील नागरिक करत आहेत। राज्यात मागील 3 दिवसापासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे। हवामान विभागाने शनिवारी व रविवारी असे 2 दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला असून बेळगाव, विजापूर, धारवाडसह तब्बल 23 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। यंदाचा मान्सूनपूर्व पाऊस राज्यात सरासरीपेक्षा अधिक नोंदविला गेला आहे। पावसाचा हा वाढता जोर अनेक ठिकाणी संकट बनून राहिला आहे। बुधवारी बಳ್ಳारी, गदग आणि कोप्पळ जिल्ह्यामध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडल्या असून यामध्ये 9 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर काल शुक्रवारी कलबुर्गी जिल्ह्यात वीज कोसळल्याने आणखी 2 जणांचा बळी गेला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। हेस्कॉमने कळविल्यानुसार उद्या रविवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत वीज वाहिन्यांच्या तपासणी व दुरुस्तीच्या कामासाठी बेळगावातील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडित राहणार आहे। यामध्ये आलारवाड, अनगोळ, भाग्यनगर, शहापूर, महावीरनगर, हिंदवाडी, वडगाव, आंबेडकर नगर, राणी चन्नम्मानगर, आरपीडी कॉलेज रोड, येळ्ळूर रोड, केली हॉस्पिटल परिसर तसेच इतर गल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे। नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे। बेळगावातील हिंडाल्को फॅक्टरीत काल शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास बायोगॅस बायलोचा स्फोट होतो आणि त्यात 16 कामगार जखमी होतात अशी संकल्पना ठेवून आपत्कालीन व्यवस्थापनाचा एक मॉक ड्रिल प्रात्यक्षिक राबवण्यात आला। या प्रयोगात्मक घटनेने प्रत्यक्ष दुर्घटना घडल्याची अनुभूती आली। घटनेनंतर काही क्षणातच आपत्कालीन प्राधिकरण घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दल आणि एसडीआरएफचे जवान तातडीने सक्रिय झाले आणि पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले। मॉक ड्रिलनुसार या घटनेत 10 कामगार गंभीर जखमी तसेच 5 किरकोळ जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले। सर्व जखमींना रुग्णवाहिकांच्या सहाय्याने तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले। हॉस्पिटलमध्येही सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे या प्रात्यक्षिकातून दिसून आले। या मॉक ड्रिलचा उद्देश म्हणजे औद्योगिक आपत्तीच्या प्रसंगी विविध यंत्रणांमधील समन्वय, त्वरित प्रतिसाद क्षमता आणि आपत्कालीन उपाययोजना यांची तपासणी करणे हा होता। बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला एनए लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत। तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रूव्हल आणि केजेपी नंबर प्राप्त झालेले। तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, एलईडी स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग। त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा। लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 180021240550। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील हिंडलगा आणि बेनकनहळ्ळी या 2 ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून या निर्णयामुळे गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला। महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
यांनी या प्रस्तावासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांच्या या यशस्वी प्रयत्नामुळे स्थानिक नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी आज शनिवारी त्यांचे आभार मानले. या निर्णयामुळे गावात मूलभूत सुविधांचा विकास होणार असून केंद्र व राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी मिळवण्यावर आमचे प्रयत्न असणार आहेत, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. यावेळी बहुसंख्येने ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. बेळगाव शहरातील कपलेश्वर कॉलनीतील प्रसिद्ध देवस्थान श्री रिद्धी सिद्धी विनायक मंदिराचा आज 21वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मंदिरामुळे परिसराला नयनरम्य स्वरूप प्राप्त झाले आहे. या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. वर्धापन दिनाचे औचित्य साधत सकाळी अभिषेक, भजन, महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मंदिर ट्रस्ट तसेच परिसरातील नागरिक व भक्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हिंडलगा येथील मुख्य जलवाहिनीला गुरुवार दिनांक 15 रोजी गळती लागल्याने शहरात शुक्रवारी पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती पाणी पुरवठा मंडळाने दिली होती. दुरुस्तीचे काम गुरुवारी रात्रीच पूर्ण झाल्याने शुक्रवारी काही भागात प्रायोगिक तत्वावर पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. आज शनिवारपासून शहराला रीतसर पाणी पुरवठा सुरू झाला आहे. सध्या 5 दिवसाआड पाणी पुरवठा शहरात सुरू आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम निघाल्याने शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे पाणी पुरवठा 6 दिवसाआड गेला आहे. राकसकोप जलाशयातील पाणीसाठा जून मध्यापर्यंत पुरवणार आहे, अशी माहिती L&T कंपनीने दिली आहे. त्यामुळे सध्या तरी पाण्याची टंचाई भासणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. बेळगाव जिल्हा खानापूर तालुक्यातील कसबा नंदगड येथील प्रसिद्ध होणम्मा देवी तलावाच्या विकासासाठी विधान परिषदेचे सदस्य चंद्रराज हाटीवळी यांनी 1 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर केले आहे. या विकास कामाचा शुभारंभ गुढीपूजनाने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी महात्मा गांधी PU कॉलेजचे प्राचार्य MK बजंत्री, खानापूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महांतेश राऊत, युवा काँग्रेस नेते महांतेश कल्याणी, राजेंद्र कब्बूर, प्रवीण पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहापूर येथील शेतकरी मधु बाळकृष्ण मासेकर यांच्या यरमाळ रोड वडगाव शिवारामध्ये असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यामधून बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज शनिवारी उघडकीस आली. शेतकऱ्यांनी बैलजोडी नेहमीप्रमाणे गोठ्यामध्ये बांधून ठेवली होती. मात्र पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत बैलजोडी चोरली आहे. सकाळी शेतात गेल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर तातडीने परिसरात आपल्या बैलजोडीचा त्यांनी शोध घेतला, परंतु काही निष्पन्न न झाल्याने त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे शेतकरी मधु मासेकर यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. बेळगाव येथील डॉक्टर सीमा शंकरसिंह चव्हाण यांना नुकतेच राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ बेंगळूर कर्नाटक येथून पीडियाट्रिक नर्सिंगमध्ये PhD प्राप्त झाली आहे. कर्करोगमुक्त मुलांच्या मातांच्या जीवनमानावर मानसशास्त्रीय हस्तक्षेपाच्या परिणामकारकतेचा आणि त्यांच्या अडचणींचा अभ्यास या विषयावर त्यांचे संशोधन झाले आहे. डॉक्टर लिओनिल्डा थेरेसा मेंडेन्सा यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले असून डॉक्टर सीमा यांनी आपल्याला मिळालेले हे यश आपले वडील दिवंगत शंकरसिंह चव्हाण, आई सरोजा चव्हाण तसेच भाऊ संतोषसिंह चव्हाण यांचे स्वप्न साकार करणारे आहे, असे सांगितले. आपली मुलगी डॉक्टर सीमा हिच्या मेहनतीचा आणि सेवाभावी वृत्तीचा आम्हाला मनस्वी अभिमान वाटतो. तसेच तिचे हे यश आणि बालसेवेसाठी देण्यात येत असलेले तिचे योगदान भविष्यातही असेच वृद्धिंगत होत जावो अशा शुभेच्छा चव्हाण कुटुंबियाकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत. या निमित्ताने डॉक्टर सीमा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नूतन पुतळ्याचा उद्घाटन समारंभ बिजगर्णी येथे उद्या रविवार दिनांक 18 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे हे असणार आहेत. तसेच महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चंद्रराज हाटीवळी, युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, माजी APMC अध्यक्ष युवराज कदम, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, भीमवाद जिल्हा अध्यक्ष शंकर कांबळे यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे. निप्पाणी शहर व उपनगरातील जमिनींच्या NA लेआउट संदर्भात 2014 मध्ये तक्रार झाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बेंगळूर येथील नगर प्रशासन विभागाच्या महासंचालक तुषारा मणी यांनी अचानक निप्पाणी पालिकेला भेट दिली. यावेळी शहरातील NA लेआउट प्रकरणाच्या दप्तरांची झाडाझडती घेण्यात आली. याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती. याबाबत अधिक माहिती अशी की 12 वर्षापूर्वी नगरपालिकेत कर अधिकारी म्हणून मल्लिकार्जुन मंगाज हे कार्यरत होते. त्यांनी शहरातील NA लेआउट प्रकरणात मोठी अफरातफर केल्याची तक्रार नगरसेवक विलास गाडीवडर यांनी केली होती. या संदर्भात शुक्रवारी नगर प्रशासन विभागाच्या महासंचालक तुषारा मणी यांनी पालिकेस भेट देऊन कागदपत्रांची तपासणी केली. सदर प्रकरणात मंगाज यांनी आपण एकट्याने हे प्रकरण टाळले नसून पालिकेचे अन्य कर्मचारीही यामध्ये सहभागी असल्याची तक्रार केल्याने त्या दृष्टीने मणी यांच्या तपासणीला महत्त्व आले आहे.
प्रशासकीय कारभारात सुसूत्रता येण्यासाठी गायरान जमिनीवर वसलेल्या वाड्यावस्त्यांना स्वतंत्र महसुली गावचा दर्जा दिला जातो। त्याप्रमाणे निपाणी तालुक्यातील 8 गावांना महसुली गावांचा दर्जा देण्याचा प्रस्ताव होता। त्यापैकी 6 गावांना महसुली गावाचा दर्जा मिळाला आहे। या संदर्भात महसूल खात्याने अंतिम अधिसूचना जारी केली आहे। त्यामुळे या गावातील कुटुंबांना लवकरच हक्कपत्रे दिली जाणार आहेत। निपाणी तालुक्यात एकूण 55 गावे असून त्यापैकी 43 गावे ही महसूल गावे म्हणून ओळखली जातात। उर्वरित 12 पैकी 8 गावांना महसुली गावाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी होता। त्यापैकी कुन्नूर अंतर्गत गजबरवाडी, शिवापूरवाडी, कोगनोळी अंतर्गत हनबरवाडी, बेनाडी अंतर्गत बोळेवाडी, बोरगाव अंतर्गत बोरगाववाडी तसेच कारदगा अंतर्गत असलेल्या ढोणेवाडी या गावांना स्वतंत्र महसूल गाव म्हणून मान्यता मिळाली असून त्याची अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे। वायव्य कर्नाटक परिवहनच्या चिक्कोडी विभागातील अथनी आगारातून अथनी ते श्रवणबेळगोळ मेघदूत रात्रीची बस सेवा सुरू करण्यात आली आहे। अथनी येथून दुपारी 1 वाजता बस सुटणार आहे। ही बस मुरगुंडी, कवलगुड्ड, मोळे, ऐनापूर, उगार, शिरगुप्पी, चिक्कोडी, बेळगाव, धारवाड, हुबळी, हावेरी, हरिहर, शिवमोगा मार्गे पहाटे 5 वाजता श्रवणबेळगोळ येथे पोहोचणार आहे। परत येताना ही बस याच मार्गावरून येणार आहे। या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।